नमस्कार. माझे नाव तुकाराम पवार, राहणार चिखली, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मी सध्या आता बोईसरमध्ये राहतोय. येऊन फार 10-1 वर्ष झाली राहतोय. तर माझे साडू किरण पवार हे मी बाजूलाच राहत होते. ते गुरुजींच्या संपर्कात आले वास्तुशास्त्राच्या ह्याच्यातून. ते फार दिवस मला बार बार म्हणायचे, गुरुजींची गाठ तुम्ही मुलाखत घेऊया. तर मी म्हणायचो आज घेऊ, उद्या घेऊ. पण असा प्रसंग घडून कधी आलाच नव्हता. पण काय टाइमला गुरुजी संध्याकाळच्या वेळी घरी आले आणि तिने माझी साडूभाऊनी संबंध भेट घालून दिली आणि तिने वास्तुशास्त्राच्या जरा 4 गोष्टी सांगितल्या. तर त्याच्यावर मी थोडासा कानाडोळा करून थांबलो गेलो. पण पुन्हा अनेक विचार बदलला मनाच्या भावना आणि पुन्हा मी त्यांच्या संपर्कात आलो आणि तिने मला सांगितलं, बापू तुम्ही असं करायला लागेल, मी तसं करावं लागेल. तर मी जरा थांबूनच गेलो होतो. पण पुन्हा विचार केला, नाही आपण वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण जरा जाऊया. तर त्यांच्या संपर्कात मी पहिलं घर थोडी पूजात राहत असल्यामुळे तिथं येऊन तिने बघितलं. तर तिने मला अनुभव एवढा सांगितला की तुमचं असं आहे की सूट होत नाही, तुम्हाला घर चेंज करावं लागेल. तर मी म्हणे की घर चेंज काय करू शकत नाही परिस्थिती नसल्यामुळे. पण तिने हमी एक दिली की ही जर तुम्ही घर चेंज जर केलं तर तुमचं 6 महिन्यात तुमची पायलट होऊन जाईल असं तिने मला सांगितलं. पण मी त्याच्यावर मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही बघू आपण घर, पण आपल्याला चांगलं घर घ्यायला लागेल भाड्यानं. नाही ती म्हणे तुम्ही स्वतःचं घर घेऊ शकता. तर मी थोडक्यात म्हणायला गेलो की स्वतःचं घर मी कवाच घेऊ शकत नाही. आता मला हे घर भरपूर आहे, मला गावाला घर बांधायचं आहे. तिने मला असं सांगितलं की बापू मी शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, तुम्ही 6 महिन्याच्या आत घर बोईसरमध्ये घ्या. तर ते मी हसण्यावारी त्यांचा शब्द उडवलं. पण ते मला म्हणायचं बापू तुम्ही इथंच घर घेणार. तर मी म्हटलं बघूया. तर ते 6 महिन्याच्या आत मी घर गावाचं कॅन्सल करून मी 6 महिन्याच्या आत बोईसरमध्ये सारावडीमध्ये मी घर घेऊ शकले. मी गावाला दगड वाढलेला, तिने गावचा अनुभव की त्यांना न माहीत होता, ती काय गावी माझ्या घरी नाहीत आले तरी तिने घराला दगड वाढलेले, घर कुठं बांधणार आहे, बांधाकडेला लिंबाची झाडं, निरगुड्याची झाडं आहेत, कडून रोड गेलेला आहे, तिथं तुमची आखणी चालू आहे. तर मी म्हणाल तुम्हाला कसं कळतं? ती म्हणे मी तुमचं काही नाही ते मी सांगू शकतोय. हे मला फार त्यांचा अनुभव. घरातली एक वस्तू गावत नव्हती, तर तिने घराच्या बाहेर हॉलमध्ये बसून 40 फूट आतमधलं घराच्या आतमध्ये काय ठेवलेलं आहे तिने काढायला लावलं मला. तेव्हापासून त्यांचा माझ्यावर फार विश्वास बसला. आणि प्रसंग असा की मुलांची जरा मुलीची तक्रार होती, ती बी तिने कार्य म्हणजे थोडस सांगून तिने ती शितळ केलं. आणि मुलाची शाळेचं म्हणा, माझ्या धंद्याचं तिने बरंच अनुभव मला सांगितलं. आणि मी ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्यापैकी राहून तिने चांगला सल्ला दिला आणि मी असंच सल्ले त्यांच्यावरच घेत होतो. एक 4-4 तास तिने मला त्याच्यावर तिने व्याख्यान सांगितलेलं आहे की याच्यापासून हे होतं, त्याच्यापासून ते होणार आहे. त्याच्यावर मी प्रयोग म्हणजे झालेल्या गोष्टी तिने जसं सांगेल असं शब्द, तारीख, वाद अशा घडून गेलेल्या आहेत त्या. आणि असं सांगण्यासारखं भरपूर आहे. कसं आहे, कुणाचं काय आहे ते, कुठं वस्तू ठेवून आपण काय करतोय ते तिथं बसून ते घराला सांगतात. हे मला त्यांचा फार मोठा अनुभव आलेला आहे. आणि गावची परिस्थिती थोडीशी कमजोरच असल्यामुळं ती सांगत होते मला वरची बापू तुम्ही एप्रिल-मेला गावाला जाणार. तर मी म्हणे अहो काय परिस्थिती, पोरं शिकतात, पण तरी ती सुद्धा म्हणे की एप्रिल-मे बापू तुम्ही नक्की गावाला जाणार. आणि आता असं झालेलं आहे की परिस्थितीमुळे मी एप्रिल-मेला गावाला जाणार आहे. आणि मुलं माझी इथं त्यांच्या सहवासात मार्गदर्शनाखाली, मी माझी 2 मुलं इकडेच राहणार आहेत, साडू आहेत, मार्गदर्शन म्हणजे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली राहतात. तसं त्यांचा अनुभव फार मोठा आहे. ते डिटेल तारीख वार सुद्धा ते सांगू शकतात. त्याच्यावर त्यांचा फार मोठा अभ्यास आहे आणि तिने आम्हाला मार्गदर्शन फार केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी सध्या आहे. आणि त्यांचा सहवास असल्यामुळे मला कुठलंच काय भीती आणि काहीच वाटत नाही. ती जर सांगत असतील ना हे बापू करा तुम्ही, तर ती जर केलं तर अगदी 1 नंबर होतं. आणि मार्गदर्शन घेऊनच मी त्यांचा सल्ला घेऊन कुठलंही काम करताना त्यांचा सल्ला घेतोय.
कारण की ते मला कुठेही केव्हाही सांगतात, काही अडचण आली तर मला फक्त फोन करून 2 शब्द सांगा, त्याच्यावर मी तुम्हाला डिटेल सांगेन आणि करू का नको हे सुद्धा ते मला सांगतात. माझं परिवार सगळं त्यांच्या आशीर्वादानं, स्वामींच्या आशीर्वादानं सगळ्यांचं चांगलं चाललेलं आहे. एवढं बोलून मी थांबवतो.